कोण जे म्हणत असतील ना जे तुरम खानाच्या अवलादी वा तुमच्या शेतकऱ्यांच्या याच्यावर हे झालं, त्यांनी ना 4 गाया न्यावा, सांभाळावा आणि दूध काढावा, शेण काढावा. त्याला कळण याच्यामध्ये किती नफा उरतो किती हे होते. नमस्कार, मी संदीप दराडे, बोला पुढारीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. महाराष्ट्र राज्यामध्ये खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत असताना शेतकऱ्यांना कुठेतरी दुग्ध व्यवसाय आज आधार देतोय. दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून कुठेतरी शेतकऱ्यांची आज चूल पेटते. परंतु दुसऱ्या बाजूला जिथे जर्सी गाया पाळल्यानंतर घरामध्ये काही दुधाचं उत्पादन होते, तर त्या संकरित गायांपासून जन्माला येणाऱ्या गोऱ्यांची विल्हेवाट लावणं खरं तर अवघड झालं आहे. काही दिवसांपूर्वी बोला पुढारीच्या माध्यमातून एक व्हिडिओ करण्यात आला. त्याची मोठ्या प्रमाणावर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली की ह्या गोऱ्यांचं आम्ही नक्की करायचं काय, महाराष्ट्रातला शेतकरी खऱ्या अर्थाने विचारतो. कुठेही गेलं, आज फक्त अकोले तालुक्यात नाही तर महाराष्ट्रात कुठेही गेल्यानंतर आज आपल्याला दिसतंय की जिथे तिथे जर्सी गायला जे गोरे झाले आहेत त्यांचं करायचं काय हा प्रश्न पडल्यामुळे ते गोरे जागोजागी सोडण्याचं काम काही शेतकरी करतात. काही जणांनी कमेंट अशा केल्या की शेतकऱ्याला मन नाही, निर्दयी झालाय शेतकरी, साधं दूध पाजू शकत नाही. परंतु मी अशा लोकांना सांगू इच्छितो की शेतकऱ्याला आज खऱ्या अर्थाने जगणं अवघड झालंय. का तर शेतीमालाला योग्य तो भाव मिळत नाही, उत्पादन योग्य पद्धतीने होत नाही. एक तर अवकाळी होतो, नाही तर दुष्काळ पडतो, नाही तर वेगवेगळी रोगराई येते. त्याच्यामध्ये कुठेतरी त्या 4-5 लिटर दूध घरामध्ये येतं, त्यातनं 200-250 रुपये घरामध्ये येतात, त्यातनं चूल पेटते, मुलांचं शिक्षण होतंय. आमच्या घरातल्या महिलेला आम्ही कुठेतरी साडी घेतोय, सणाला कुठेतरी गोडधोड करतो आणि त्यात तुम्ही परत आम्हाला म्हणायचं की तुम्ही गोरे सोडताय, तुम्ही निर्दयी झाले, तर ही भाषा नक्कीच योग्य नाही. आणि ज्या महाराष्ट्रातील शहरात राहणाऱ्या माणसाला असं वाटतं की शेतकरी निर्दयी झाला तर त्यांनी येऊन आमच्या गोठ्यामध्ये 4 दिवस काम करून बघावं, आमचं शेणकूर करून बघावं, आमचं दूध काढून बघावं आणि ते दूध डेअरीपर्यंत नेऊन दाखवावं आणि ते कष्ट शेतकऱ्याचे बघावे. आज देवठाणमध्ये आलो आहे, असेच काही गोरे इथं पाटावर सोडले होते आणि इथल्या शेतकऱ्यांनी त्यांना वाईट वाटलं, त्यांचं कुठंतरी मनाला वाईट वाटलं म्हणून त्यांनी ते गोरे घेऊन आले. ते विचार करताय गोऱ्यांचं करायचं काय, त्यांनी त्या गोऱ्यांना दूध पाजलंय किंवा ते आज सांभाळत आहे. परंतु त्या शेतकऱ्यांनी बोला पुढारीला इथं बोलवलं आणि त्यांना त्यांचं मत व्यक्त करायचं आहे, त्यांना प्रकट करायचं आहे. सगळे दूध उत्पादक शेतकरी बाकी शेतमाल लई घेत आहे. आज आपण त्यांच्यासोबत बोलणार आहे. माझ्या पाठीमागे गोरे तुम्ही बघू शकतात. या शेतकऱ्यांसोबत आपण बोलूया, त्यांचं नक्की म्हणणं काय, हे गोरे त्यांनी कुठनं आणले, का आणले आणि कशासाठी आणले. खरं तर तुम्ही आमच्या व्यथा जाणून घेण्यासाठी इथपर्यंत आलात, त्याबद्दल तुमचे आभारी. तर जगामध्ये कुठेही जर संकट जर उभं जर राहिलं ना तर ते पहिलं शेतकऱ्याच्या माथी येते. म्हणजे आज व्यापारी खुश आहे, नोकरदार वर्ग खुश आहे, फक्त शेतकऱ्यांनीच असं काय पाप केलं का ते आम्हाला काही कळत नाही. आज हे बघा, तुम्ही जर आज सावरगाववरून जर आले तर त्या रस्त्याला सुद्धा तुम्हाला 2-4 वासरं दिसले असतील. आता आम्ही गावातून येत होतो तर हे 3 वासरं रस्त्याला हिंडत होते नाही का, अतिशय आम्हाला यांची दया माया आली. आम्ही गाडा घेऊन गेलो, हे वासरं घेऊन आलो, आता यांना दूध वगैरे पाजलेलं आहे. म्हणजे असं यांनी काय केलंय बा, आम्ही म्हणत नाही बा तुम्ही बा ते कत्तलखाने चालू करा, आम्हालाही पण एक मन आहे, प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे. परंतु ज्यांनी म्हणजे माझी प्रशासनाला एक विनंती आहे बा, याला जे कुठं नेऊन जे सोडायचं ना तर त्यांनी एक आपण कसं गोशाळा तयार करतो, गोशाळेमध्ये गोशाळेत ते वासरं राहतात, तसं यांच्यासाठी पण काहीतरी करावं. आज तुम्ही म्हणता बा शेतकरी निर्दय झालेला आहे, शेतकरी याला कापण्यासाठी देतो, आम्हालाही पण मन आहे आणि या जनावराला पण मन आहे. आम्हाला वाटत नाही बा यांची कत्तल व्हावी, असं काही व्हावं. परंतु आज जसं काय दूध निघतंय, आम्ही याला दूधही पाजू, काय अडचण नाही. आता आणलं, आता दूध पाजलेलं आहे, दूधही पाजू. परंतु मग दूध सगळं याला पाजून सगळं करून मग आम्ही काय करायचं, आम्ही फक्त कष्टच करायचे आयुष्यभर. याचा काहीतरी कुठेतरी तोडीस तोड लागलं पाहिजे. प्रशासनाने याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे आणि यांचं काहीतरी चांगलं झालं पाहिजे, ही आमची तळमळ आहे, बाकी काहीच नाही. नक्कीच. मी पुन्हा तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही आता हे 2 गोरे तिथनं आणले पाटावर, बघितली परिस्थिती. आज तुम्ही दूध उत्पादक शेतकरी, बरोबर. आज एका बाजूने बोललं जाते, आत्ताच प्रथमेश भाऊ बोलले का निर्दयी झाले शेतकरी किंवा हे झालं, गोरे सांभाळणं शक्य आहे की नाही? गोरे सांभाळणं तसं काय अडचण नाहीये, पण मग शासनाने बी त्यांच्या म्हणजे गोरे होणार नाही अशी आम्हाला टूप द्यावी शासनाने, काहीतरी पर्याय काढला पाहिजे. बरोबर आहे, कारण की गोरे सांभाळणं एवढी सोपी गोष्ट नाही. कारण की ती जर्सी गोरे ते कमराच्या वरती निघाले होते, ऐकते नाही, अवताला चालते नाही, ते डायरेक्ट मारता मालकाला वगैरे. ते काही गावठी असते तर गावठी सांभाळू शकतो आपण, पण जर्सी गोऱ्यांचा अवघड आहे. जर्सी गोऱ्यांचा अवघड आहे. काय केलं पाहिजे शासनाने? शासनाने काहीतरी पर्याय काढला पाहिजे, गोशाळा वगैरे, नाही तर मग त्यांनी कालवडीच होती बा अशी टूब वगैरे तरी दिली पाहिजे. हो, गोरे झालेच नाही पाहिजे, असं काहीतरी पर्याय काढला पाहिजे शासनाने पण. बरोबर. आज ही संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा चालली, पूर्ण महाराष्ट्रात आपण बघतो ही चर्चा प्रचंड मोठी चालू आहे. याच्यावर एक शेतकरी म्हणून काय विचार आहे तुमचे? शेतकरी म्हणून मी एवढंच म्हणेल की आता मध्यंतरी एक व्हिडिओ आला होता, कांदा खूप मोठ्या प्रमाणात पिकला गेलाय. वास्तविक कांदा फार पिकलेला गेलेला नाहीये. केंद्र सरकारचं
जे निर्यातीचं धोरण आहे ते चुकीचं आहे. बरं मग पर्यायाने शेतकऱ्यांनी काय केलं, गायी संगोपन केल्या बरोबर आणि त्या जर्सी गायीपासून जे अंतुले होत होते त्यांची अतिशय गंभीर समस्या आज तयार झालेली. कोणी काय रात्रीच्या वेळेस रात्री अपरात्री कुठं सोडून देतात, ते अर्धवट खालेले असतात आणि त्या मुक्या प्राण्यांची दया आली म्हणून आम्ही ते आणले आणि त्यांचं संगोपन करतोय. बरोबर परंतु शासनाने अशा प्रकारचं सिमेंट्स उपलब्ध केलं पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये कारवडीच झाल्या पाहिजे, हा. गोरे होता कामा नये. आणि नाही तर मग यांची तातडीने एक पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विल्हेवाट लावली पाहिजे. बरोबर नाही आता तुमच्या गावामध्ये जवळपास किती गोरे महिन्याला जन्माला येतात आणि त्याच्या बाबतीत कशी विल्हेवाट लावायची मला? महिन्याला जवळजवळ आमच्या गावामध्ये 200च्या आसपास गोरे जन्माला येते. बरं. कारण हा देवठाणचा जो परिसर आहे हा मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय करतोय. बरोबर पण आज मितीस प्रचंड मोठ्या अडचणीत सामोरं जाऊ राहिलेलं आहे. भाकड जनावर विकायचे नाही, मग शेतकऱ्यांनी कुठंतरी दुधाचे 4 पैसे नफा मिळाला का ते भाकड जनावर सांभाळण्यासाठी संपूर्ण आपला जो पैसा आहे परत खर्च करायचा. म्हणजे येऊन एकच हो, इतकी भयानक समस्या. आता बघा माझे देशी गोरे तर ते ठीक आहे भाऊ, आपण ते अवताला चालू शकतात, कुठेतरी 4 पैसे ते करतात. पण ह्या जर्सी गोऱ्यांना एक तर खांदा नसतो आणि हे मोठे झाले का मालकाला मारतात. हो. बरोबर हा, मग यांची तातडीने शासनाने काहीतरी दखल घेतली पाहिजे आणि ही समस्याने आज मितीस खूप उग्र रूप धारण केलेले आहे. माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनीच देखील ह्या समस्येकडे जातीने लक्ष घातलं पाहिजे. या मताचा मी आज. बरोबर. हे माझा एक प्रश्न आहे तुम्हाला परत, तुमच्या गावात किती दूध आहे दिवसाचं? साधारण आमच्या देवठाण गावामध्ये ना 12,000 लिटरच्या पुढे संकलन होते. बरोबर. 12,000 लिटर. नाही आता हे जे धोरण केलं शासनाने, महत्वाचा प्रश्न असा हे जे धोरण बनवलं की गोहत्या बंदी करायची, ठीक आहे, आपण गावठी गायला गोमाता मानतो, त्यात शंका नाही आणि आपण त्या मताचे सगळे आहोत काही नाही, पण ते धोरण करताना चूक झालेली की तुम्हाला वाटतं? खरं तर ना थोडीफार चूक झालेली. मान्य आहे आम्हाला गावठी गाईला किंवा त्या वासराला नाही मारलं पाहिजे. म्हणजे गोमाता आहे, शेवटी आपण हिंदू धर्मामध्ये येतो, आपल्याला अभिमान आहे, शेतकरी वर्ग आहे आणि एकमेव असं कारण आहे शेतकरीच हाच एक मायाळू म्हणजे मायाळू झालेला आहे. बरोबर आहे. आणि मग आमची एकच मागणी फक्त आहे ना, जर्सी वासर जे जर्सी गाया ज्या आहेत ना यांची विल्हेवाट म्हणजे संकरित हा संकरित याचं आहे ना कुठेतरी शासनाने विल्हेवाट लावली पाहिजे. आम्ही म्हणत नाही तुम्ही कत्तलखाने चालू करा, त्यांची सर्रास कत्तल करा. हा, फक्त आपण कसं गोशाळेला आता जसं का इथं विरगाव पाटील तिथं कसं आहे असं कुठंतरी अकोला तालुक्यामध्ये ना हे जेवढे आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये असं चालू केले पाहिजे, उघडलं पाहिजे ते. आणि यांचं ना संगोपन त्यांनी केलं पाहिजे. शेतकरी नाही करू शकत. धोरणात्मक चूक आहे, धोरणात्मक 100% चूक आहे. 100% चूक आहे. काय वाटतं तुम्हाला ही काय परिस्थिती निर्माण होऊ राहिली? हे सगळे व्यथा मांडतायत. बरोबर आहे. याच्यावरती उपाय असा होईल, सिमेंट्स सरकारने सिमेंट्स उपलब्ध करून दिले पाहिजे. सॉर्टेड सिमेंट्स फक्त कालवाडी उपलब्ध होते असे. हे गोरे जर झाले हे अशीच परिस्थिती निर्माण आणि आता 1 महिना झालाय ना, किती परिस्थिती भयानक झालेली. अजून समजा अजून जर लांब जर चाललं ना याच्यापेक्षा खूप भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते. अक्षरशः तुम्हाला सांगतो आता इथं जसं काय आमच्या इथं डोंगरात जा तुम्ही कुठे पण इकडं खिंडीत जा, इतका भयानक वास सुटतो ना, म्हणजे हे लोक नेतात सोडून देतात. आताच मी तुम्हाला सांगितलं धरून आले, तरस वगैरे खातात काही, आता तरस सुद्धा खात नाही. आता वाघ सुद्धा पळून गेले यांच्या पायी. इतकी भयानक परिस्थिती उद्भवलेली. म्हणजे जर तुम्ही जर एखाद्या घाटातून जर चालली, हे काय होतं नेल्यानंतर 2 दिवस तिकडे हिंडत बसून घेणार. साहजिक आहे, काही जर खायला जर आपल्याला जर भेटलं जर नाही तर माणसाला अशक्तपणा हे बसून घेणार. बसून घेतल्यानंतर यांचा जाग्यावर जीव जातो. मग कुत्रे येतात, मग इकडे ओढतात. म्हणजे मी सांगितलं तुम्हाला शेतकऱ्याभोवतीच का असं होतं. मग कुत्रे आल्यानंतर आमच्या वावरांमध्ये येणार, नुकसान करणार, खड्डे करणार, म्हणजे पिकांचं नुकसान करणार. हे दिसतं हे नुकसान होणार. ते आम्हाला दयामाया आहे परंतु आम्हाला पर्याय नाही राहिलेला. शेतकऱ्याला पर्याय नाही राहिलेला. आज म्हणजे कांद्याचं घ्या, वासरांचं घ्या, अहो शेतीमालाला बाजार नव्हते म्हणून लोकांनी हा धंदा चालू केला. याच्यात जर असं जर झालं मग त्या शेतकऱ्यांनी करायचं काय? म्हणजे तुम्ही एका बाजूला म्हणायचं मुलाला सांभाळावं का मग याला सांभाळा. आणि आम्ही मुलासारखं जपतो यांना, पण मुलासारखं जपतो. म्हणजे एका बाजूला म्हणायचं कृषी प्रधान देश आहे आणि दुसऱ्या बाजूला ही अवस्था करून ठेवलेली. हो, शेतकरी संपवण्याचं धोरण ठेवले. काय म्हणणं आहे तुमचं? काय ही परिस्थिती पुढे जरी का समजा सांभाळले जरी बरं तर मग यांची विक्री सर्वात महत्वाची गोष्ट. हा बरोबर आहे, महत्वाची हा गोष्ट पॉइंट आहे बरोबर. सगळ्यात महत्वाचं ते जर का आपण आज जर का झाले पण सांभाळले पण शेतकरी
सांभाळून किती सांभाळू शकतं एखाद्या दोन. बरोबर त्याच्यानंतर मारणे, आता हे जनावर म्हणजे साधे नाही आहेत. बरोबर बरोबर. महत्वाची गोष्ट आहे ती. तर हे सरकारने दक्षता घेतली पाहिजे. शॉर्टेज सिमेंट किंवा गोशाला यांच्यावर काहीतरी केले गेले पाहिजे असं माझं म्हणणं आहे. शेतकरी म्हणून काय वाटतं तुम्हाला? शेतातच काम करता ना रोज तुम्ही? शेतकरी, बरं, शेतात. मग गाई आहे का तुमच्याकडे? आहे ना. आहे. मग आता दुग्ध व्यवसाय करून तुम्ही बंगला बांधलाय का? नाही हा, तुम्ही सोनं घेतलंय का? नाही. मग काही लोकांनी कमेंट अशा केल्या की करोडोंचे बंगले बांधले लोकांनी दुग्ध व्यवसाय खरंय, करून, खरंय. आणि ते करोडोंचे बंगले बांधूनही तुम्ही गोरे सोडी द्या. हा. मग यांना विचारतो ना, बंगला बांधलाय का तुम्ही दुधाव? नाही दुधाव काय होते? फक्त मिरची मसाला हा, होतोय बस का? बस बस तेवढंच तेवढंच येतो. किराणा फिराणा मग आता हे जर्सीचे गोरे सांभाळणं शक्य आहे का? नाही शक्य एवढं नाही. शक्यच नाही. काय पैसे- केलं पाहिजे शासनाने? काहीतरी केलं, काहीतरी विल्हेवाट लावलीच पाहिजे. लावलीच पाहिजे. बरोबर का नाही? बरोबर बरोबर, लावलीच पाहिजे. आता हे लोकांनी एवढे कांदे पिकवले, हमी बाजार नाही का बाजारने हमी भाव दिला पाहिजे आणि हे तांबडे दुधाच्या गेले. व्यवसायाच्या बाबतीत शेतकऱ्यांना आधार दिला पाहिजे. हा एक तर दुधाला भाव नाही, हा आणि त्याच्यामध्ये असं वाटत असेल की दुधावर करोडो रुपये कमावले, हा. त्यांनी ना, मी म्हणतो प्रत्यक्ष स्वतः त्या गोठ्यात यावं, काम करावं, शेण भरावं, आणि मग महिन्याकाठी किती नफा आहे आणि किती खर्च आहे त्याचा ते हिशोब बघावं. करावा. असं कोण असेल त्यांनी खर्च यावं आणि मग बरोबर. सिद्ध करावं. बरोबर बरोबर आज प्रत्येक वेळेस शेतकऱ्यालाच अडचणीत आणलं जातंय. बरोबर बरोबर, नक्कीच. नाही, दुधावर शक्य नाही, कुणी करोडपती होत नाही. नक्कीच. आज मी तिला आहे ना, शेतकरी जर किती कमवतो तुम्ही जर विचारता ना मला, तर आज मी तिला या सरकारच्या धोरणामुळे ना फक्त शेण शिल्लक राहते आम्हाला याच्यामध्ये. फक्त खाद्य महाग झालंय. हा, खाद्य महाग झाले. आज चारा प्रत्येक शेतकऱ्याला चारा बाहेरून 4-4, 6-6 किलोमीटर वरून आणायला झालं. ट्रॅक्टर मध्ये 4-4 शेतकरी एकत्र येतात आणि ट्रॅक्टर मध्ये चारा आणतात. मग इतकी अवस्था शेतकऱ्याची बेकार आहे. आणि कोण जे म्हणत असतील ना, जे तुरम खानाच्या अवलादी गोवा तुमच्या शेतकऱ्यांच्या याच्यावर हे झालं, त्यांनी ना 4 गाया न्यावा, सांभाळावा आणि दूध काढावा, शेण काढावा. त्याला कळण याच्यामध्ये किती नफा उरतो आणि किती हे होते. आमच्या व्यथा आम्हाला माहिती, शेतकऱ्यांच्या व्यथा शेतकऱ्याला माहिती आहे. शेतकरी जेवढा झिजतो, जेवढं काम करतो, जेवढं त्याच्या मनाला हे होतं ना, तेवढं कुणीच हे करू शकत कुणीच नाही नाही. करू त्या वेदना कुणीच सोसू सहनही शकत शेतकरी जादा नाही. करतो. सहनशक्ती सुद्धा शेतकऱ्याकडे जास्त आहे. बरोबर. दुसरी कोणाकडेच नाही. तुम्ही आज पहा, नोकरदारांचं पहा, 1 महिन्याचा पगार हे झाला लगेच संप. शेतकरी आज कित्येक वर्षापासून त्याच्या हाल अपेक्षा सहन करतो. शेतकऱ्याला कुठला वेतन आयोग नाही? शेतकऱ्याला कुठला वेतन आयोग नाही. शेतकऱ्यांनी कधी संप केलाय का? नाही. मागच्या वेळेस केला होता, त्याचं काही फलित भेटलं का शेतकऱ्याला? बरोबर. म्हणजे शेतकरी आज सगळ्या जगाला पोषितोय. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. पण ह्या लोकांनी आज शेतकऱ्या उपासमारीची वेळ आणि आणलेली. शेतकरी वेळ आली तर हा. गोऱ्यांच्या बाबतीत वेगळं बोललं जातं. हा, आणि गोऱ्यांच्या बाबतीत असं राजकारण केलं जातं शेतकऱ्याभोवती. राजकारण. याची गंमत आहे. बरोबर. म्हणून याच्यावर तात्काळ काहीतरी होणं गरजेचं आहे. माझी कळकळीची विनंती आहे, हा मुकाजीव यांनी काहीच केलेलं नाही. याच्यात आमचाही चूक नाही, तुमची चूक नाही, परंतु असं काही बोलू नका. यांची काहीतरी व्यवस्थित विल्हेवाट लावा, काहीतरी गोशाळा निर्माण करून यांची संगोपन तिथं करावं. तुम्हाला जे काही असे गोरे लागतील ते शेतकरी भरभरून आणून देतील, तिथं सांभाळा. आनंद आहे आम्हाला, बरोबर. काहीच अडचण नाही. बरोबर. ओके, नक्कीच, धन्यवाद. तर या सर्व शेतकऱ्यांनी खरं तर इथं त्यांची व्यथा मांडली. ही माझ्या पाठीमागे 3 गोरे बघा. परिस्थिती अशी, या गोऱ्यांना खांदा नसतो. हे गोरं अवताला चालती नाही. थोडेसे कमरेच्या वरती गेल्यानंतर हे शेतकऱ्यालाच मारायला चालू करतात. अशा वेगवेगळ्या परिस्थिती खरं तर आहे. त्यामुळं हे गोरे खरं तर जे म्हणता नाही सांभाळत नाही, तर त्याच्या मागच्या ज्या अडचणी ह्या पण समजून घेतल्या पाहिजे. आणि आत्ताच आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे ज्या कोणत्या तुरमखानाच्या अवलादी असतील का, ज्यांना वाटतं का शेतकऱ्यांनी दुधावर करोडो रुपये कमावले, बंगले बांधले, गाड्या घेतल्या, सोनं घेतलं, तर त्यांनी येऊन 4 गाया सांभाळून दाखवावे, तो शेणकूर करून दाखवावा, ते कष्ट बघावे काय आहेत. आणि ह्या विषयावर खरं तर शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. कारण शेतकऱ्याला जर संपवायचं असेल किंवा दुग्ध व्यवसाय संपवायचा असेल तर तुम्ही हा निर्णय ठेवा. अन्यथा शेतकऱ्याला जगवायचं असेल तर गोऱ्यांच्या बाबतीत लवकरात लवकर शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा. हा शासन निर्णय बदलावा आणि गो माता जी म्हणतो त्याची कुठेतरी कॅटेगरी तयार करावी. गावठी गाय आहे ती आमची माता आहे, आम्ही साहजिक ती कुणाला देऊ शकत नाही. परंतु हे जे संकरित गाय आहे या विषयावर योग्य तो निर्णय लवकरात लवकर व्हावा. धन्यवाद. रामकृष्ण.